शिक्षण प्रसारक मंडळाचे लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिर, ज्युनियर कॉलेज विभाग, त्याचबरोबर व्यवसाय अभ्यासक्रम विभाग आणि या सर्व विविध शाखांच्या मार्फत आज आपण या प्रांगणामध्ये व्यसनमुक्ती आणि बालविवाह याविषयीचा उठाव किंवा याविषयीचं प्रबोधन आपल्या प्रशालेमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांच्या मार्फत आपल्या गावामध्ये, आपल्या घरामध्ये, आपल्या परिसरामध्ये करावं या उद्देशानं आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं पोलीस स्टेशनचे हवालदार प्रवीण पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी पलूस शिक्षण प्रसारक मंडळ, त्याचबरोबर लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिर, ज्युनियर कॉलेज, व्यवसाय अभ्यासक्रम विभाग या सर्व शाखांच्या वतीनं आणि संस्थेच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत करतो. त्याचबरोबर व्यासपीठावर असणारे आपल्या माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक धडस सर, त्याचबरोबर प्राथमिक विभागाचे पर्यवेक्षक बडगुदर सर, प्राथमिक विभागाचे पर्यवेक्षक साबळे सर, MCVC विभागाच्या विभाग प्रमुख उडी पाटील मॅडम, तर सर्व अधिकारी वर्ग, सांस्कृतिक विभाग प्रमुख ठाकरे मॅडम, त्याचबरोबर गुरव मॅडम या सर्वांचं आणि तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं, सर्व अध्यापक बंधू भगिनींचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्र, आज प्रशालेमध्ये आपण एक वेगळी समस्या घेऊन, एक वेगळा उपक्रम घेऊन या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहे. तुम्ही रोज पेपर वाचताय, आजचाही पेपर वाचा. आज तर मोठीच्या मोठी बातमी आहे. विट्यामध्ये मुंबईचा ड्रग्ज विक्रेता आज पकडला गेलाय. तर हे अतिशय गांभीर्यानं बघण्याची याकडे गरज आलेली आहे. आपल्या पलूस गावाच्या परिसरामध्ये या गोष्टींचं जाळं विणायला लागलेलं आहे. वेळीच याला अटकाव करणं गरजेचं आहे. परवा पलूस गाव सर्वपक्षीय गाव, सर्व पक्षांचे, विविध पक्षांचे प्रमुख, त्याचबरोबर विविध संस्थांचे चेअरमन, सचिव, त्याचबरोबर डॉक्टर असोसिएशन, व्यापारी संघटना, मेडिकल संघटना, सर्व शाळांचे प्रमुख, मुख्याध्यापक असतील, प्राचार्य असतील, त्याचबरोबर काही सामाजिक संघटनांचे लोक आणि सेवानिवृत्त असलेले की ज्यांना खरंच भारत घडला पाहिजे असे लोक एकत्रित आले होते. आणि पलूस गावामध्ये ज्या काही घटना घडत आहेत, परवा तुम्हाला माहिती आहे की आपल्याच परिसरामध्ये एक जाळपोळ झाली. स्वतःचंच घर मुलानं जाळलं, स्वतःचंच घर जाळलं, स्वतःच्या आईच्या आणि वडिलांच्या अंगावर ब्लेडनं वार केले, स्वतःच्या अंगावर ब्लेडनं वार केले आणि ती अग्निशामक दल ते विझवायला आलं तर त्यांना विझवून देईना झाला. म्हणजे अशी विद्यार्थ्यांच्या मध्ये प्रवृत्ती निर्माण का झाली हे पाहणं गरजेचं आहे. आज तुम्ही विद्यार्थी कुणाचं तरी आकर्षण बनता आणि त्या आकर्षणामधून तुम्ही या वाम मार्गाला लागता किंवा वाईट मार्गाला लागता आणि त्यातून आपणाला व्यसनाचा नाद जडण्याची शक्यता असते किंवा आपण वाईट मार्गाला जाण्याची शक्यता असते. मित्रांनो, हे सांगण्याचा उद्देश असा आहे की तुम्ही लक्षात घ्या, आपलं घर मोठं बनलं तरच आपल्याला मान सन्मान, आपल्या घरातल्या लोकांना मान सन्मान मिळतो. आणि हे मान सन्मान मिळवण्यासाठी आपण मोठं होणं, आपण चांगलं राहणं, त्या घरातली मुलगी असेल, त्या घरातला मुलगा असेल, जर कर्तबगार बनला, चांगला शिकला, चांगला खेळाडू बनला, चांगला नागरिक बनला, त्याला चांगली हुद्द्याची नोकरी लागली, अधिकारी बनला, तर त्या घराची वाहवा केली जाते. हे आपल्याला करायचंय. जर एखादा मुलगा व्यसनाधीन बनला तर त्याच्या घरामध्ये काय विवंचन असतात ते फार वाईट आहे. ते घर पूर्णपणे डाबऱ्यामध्ये जातं, काही प्रगती होत नाही आणि शेवटी सगळे वैतागतात या गोष्टीला आणि त्या व्यक्तीचा अंत होतो. हे होऊ नये, चांगली पिढी घडावी, चांगला नागरिक बनावा या उद्देशाने एक छोटंसं पाऊल आपण उचलतोय. सर्व एका सामाजिक बांधिलकी या नात्यानं तुमच्या मार्फत आपल्या परिसरामध्ये प्रबोधन व्हावं आणि तुम्ही त्या गोष्टीचं अनुकरण करावं आणि चांगल्या मार्गाचा वापर करावा. मित्रांनो, बरेच विद्यार्थी आम्हाला पाहायला मिळतात, दुकानाच्या परिसरात उभे राहतात, दुकानाच्या नसतील तर खंडोबाच्या देवळाच्या तिथं उभं राहतात
इथं ज्युनियर कॉलेजच्या गेटच्या समोर उभा राहतात, आमचे अध्यापक वर्ग तुम्हाला का हाकलतात, आम्ही आलो की तुम्ही पळून जातात. आपल्याला आपल्या आई वडिलांनी कशासाठी या शाळेमध्ये घातले किंवा कोणत्या उच्च शिक्षणासाठी कशासाठी घातले हे आपल्याला माहीत पाहिजे. की आपण कुठेतरी मोठं झालो पाहिजे, आपली प्रगती दिसली पाहिजे आणि भविष्यात आई वडिलांना किंवा शिक्षकांना किंवा समाजातल्या कुठल्याही व्यक्तीला त्याचा काही उपयोग नाही, तुम्हाला त्याचा उपयोग आहे. तुम्ही मोठे झाला तर तुम्हाला सुख सोयी मिळतील. आत्ता तुम्ही जर कष्ट केलं तर तुम्ही परत आयुष्यामध्ये जीवन जगणार आहात. आत्ता जर तुम्ही नाही कष्ट केलं, आत्ता जर तुम्ही अभ्यास नाही केला, आत्ता जर तुम्ही चांगले नाही वागला तर भविष्यामध्ये तुम्हाला कष्टाशिवाय आणि विवंचनेशिवाय पर्याय राहणार नाही. त्यामुळे वेळ आहे, तुम्हाला घरातल्या सगळ्या गोष्टी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. सगळे पालक असतील, शिक्षक असतील, समाजातल्या घटक असतील, आमची संस्था असेल, आमची शाळा असेल, तुम्हाला विविध गोष्टी उपलब्ध करून देते. कला दालन आहे, क्रीडांगण आहे, क्रीडा शिक्षक मी अहोरात्र तिथं थांबवतोय. आपण ग्रंथालयात सुद्धा अभ्यासिका व्हावी या उद्देशानं चांगलं फर्निचर घातलेलं आहे. इथं वेगवेगळी पुस्तकं उपलब्ध केलेली आहे, अहोरात्र ते उपलब्ध आहे. पण त्याचा फायदा कोणी घेत नाही, तिथं जातच नाही. आमचं ग्रंथालय उघडं पडलेलं असतं, पण तिथं असणारे ग्रंथपाल असतात पण मुलंच नसतात, खेळाडू असतात. 4-5च खेळ खेळतायत चांगला आणि मग कुठला तरी वेगळाच खेळ आणायचा आणि तो जो आपल्या शरीराला व्यायाम देत नाही आणि त्यातनं मग आपण काहीतरी एकमेकाला शिव्या देत बसायचं. ह्या प्रवृत्ती बंद झाल्या पाहिजेत. त्याचबरोबर ज्यावेळी ज्या घटना घडायला पाहिजेत, शासनानं अभ्यासपूर्वक काही नियम केलेले आहेत. मुलीचं लग्न कधी झालं पाहिजे, मुलाचं लग्न कधी झालं पाहिजे, तो त्या त्या वयात काय काय शिकला पाहिजे, त्यानं त्या त्या वयात बालकामगार म्हणून काम करू नये. हे कायदे कशासाठी बनवले? हे कायदे तुम्ही एक चांगला नागरिक घडावा, तुम्ही एक चांगली नागरिका घडावी या उद्देशाने हे कायदे बनवलेले. जर असे काही बालविवाह होत असतील, आपल्या घरामध्ये बर्डन लावत असतील, तर मुलींनी त्यास विरोध करणं गरजेचं आहे, मुलांनीही त्यास विरोध करणं गरजेचं आहे. की मी माझ्या पायावर उभी राहीन, माझ्या पायावर मी माझा संसार असेल किंवा माझा कारभार असेल, माझं पुढील कार्य आयुष्य असेल ते समर्थपणे पेलेन, अशा पद्धतीनं मी सक्षम होईल. त्याच वेळी मी चांगल्या व्यक्तीशी किंवा चांगल्या मुलाशी, चांगल्या मुलीशी लग्न करेन, अशी शपथ आपण घेणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला समाजामध्ये सांगितल्या जातात, पण आपण या कारणानं ऐकतो आणि या कारणानं सोडून देतो. आज विचार करण्याची वेळ आलेली आहे. आपल्या शाळेमध्ये सुद्धा काही मुलं त्या बाटल्यातले काही साबुदाण्यासारख्या गोळ्या घेऊन आलेली होती, 2 रुपयाला बाटली विकत होती. ह्या काही गोळ्या असतील, काही देशमुख, शेवटची मुलगी सुद्धा मला ओळखते, हे सगळं तुमच्यासाठी चाललेलं आहे. प्रत्येकाला मी हात मारून सांगू शकतो कोण कुठं काय करतोय, मातीत खेळतोय का दगड वेचतोय. तर या गोष्टी तुम्ही जबाबदारीने घेणं गरजेचं आहे, पाहणं गरजेचं आहे, प्रबोधन करणं गरजेचं आहे, आपल्या घरातल्यांना सांगणं गरजेचं आहे. कोणी आपल्या घरामध्ये असं वागत असेल तर त्याला सांगणं गरजेचं आहे. आणि हे तुमच्यापासून सुरू झालं पाहिजे. तुमच्यापासून सुरू झालं तर समाजात नक्कीच बदल घडतो. आणि असं कोण करत असेल तर माझी या 9वीच्या विद्यार्थ्यांना, माझी या 11वीच्या विद्यार्थ्यांना विनंती राहील, तुम्ही मोठे भाऊ म्हणून, तुम्ही मोठ्या बहिणी म्हणून, 9वीच्या मुली असतील, 11वीच्या मुली असतील, तर यांनी अशा घडणाऱ्या प्रवृत्तींना, ही बाकीचे 8वी ते 5वीचे विद्यार्थी थोडे लहान आहेत, त्यांना कळत नसतं, ज्या समजावून सांगावं लागतं. तर या मुलांनी, अशी मुलं कुठं थांबत असतील, पाण्याच्या टपरीवर, चहाच्या गाड्यावरती, मेडिकलच्या ठिकाणी किंवा दुकानाच्या ठिकाणी अशा काही गोष्टी घेत असतील, जरूर खा. तुम्हाला पैसे दिलेत तर चांगल्या वस्तू खा, चांगल्या गोष्टी खा, की जेणेकरून तुमचं शरीर, तुमचं आरोग्य चांगलं राहील, सक्षम राहील. अशा काही गोष्टी खाऊ नका. काही जणांनी ते पानच खायला सुरुवात केली, चुटकेदार पान का कसलं पान, तेच खाऊन यायला लागले. अरे कशासाठी करताय? कॅन्सर झाला, काय झालं तर किती वाईट परिस्थितीतून जायला लागतं. ज्यावेळी एखाद्या अवयवाला आपल्या विकार जडतो त्यावेळी होणाऱ्या वेदना ह्या बघा तुम्ही, काय वेदना होतात त्या अवयवाला. आणि मग आपल्याला पश्चाताप व्हायला वेळ होते आणि त्यावेळी वेळ निघून गेलेली असते.
त्यामुळं गुटखा असेल, पान असेल, त्याचबरोबर तंबाखू असेल, सिगारेट असेल, सगळे जे अंमली पदार्थ असतील, या कुठल्याही अंमली पदार्थाचं व्यसन तुम्ही करू नका. त्याचबरोबर ज्या वयामध्ये आपला विवाह झाला पाहिजे त्याच वयामध्ये आपण सक्षम झालोय की नाही बघा, आणि आपल्या पालकांना सांगा की मी आता सक्षम आहे आणि माझा विवाह करण्यास काही हरकत नाही. तर हा जो संयुक्त कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे, त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे प्रमुख अतिथी प्रवीण पाटील साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सर्वांच्या वतीनं पुनश्च एकदा त्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि माझे प्रास्ताविकाचे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पाहुण्यांचा परिचय क्रीडा शिक्षक श्री खोत सर यांनी करून द्यावा अशी त्यांना विनंती. या ठिकाणी उपस्थित आपल्या प्रशालेचे मुख्याध्यापक श्री सावंत सर, सुपरवायझर दडस सर, सुपरवायझर श्री बडगुजर सर, सुपरवायझर साबळे सर आणि MCVC विभाग प्रमुख पाटील मॅडम, या ठिकाणी सर्व उपस्थित आपण सर्व विद्यार्थी, शिक्षक बंधू भगिनी, आज आपण या ठिकाणी एकत्र कशासाठी आलो की परवाच एक आपल्या पोलीस तालुक्यामध्ये मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये अंमली पदार्थाविरोधात कार्यक्रम राबवण्याचं संपूर्ण पोलीस तालुक्यानं निर्णय घेतलेला आहे आणि या संदर्भातली बातमी काल पेपरलाही होती. काल सहज आम्ही ऑफिसमध्ये बसलो असताना सरांनी सुद्धा खेद व्यक्त केला की ही जर परिस्थिती भविष्यामध्ये निर्माण झाली तर आपली पिढी टिकेल का. तर यासाठी काय करायला पाहिजे, तर आजचा जो कार्यक्रम राबवलेला आहे तो बालविवाह प्रतिबंधक कायदा साजरा करणार आहोत. या संदर्भात आज या ठिकाणी आपल्या पोलीस ठाण्याकडे कार्यरत असणारे माझे मित्र पोलीस हवालदार श्री प्रवीण शहाजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा अल्पशा परिचय मी करून देतोय. सरांची आतापर्यंतची सेवा 16 वर्ष झालेली आहे. त्यांनी सुरुवातीला पोलीस मुख्यालय सांगली, मिरज शहर पोलीस ठाणे, जत पोलीस ठाणे आणि पोलीस या ठिकाणी आता त्यांनी 4 वर्षाची त्यांची सेवा चालू आहे. त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नीही सौ सुप्रियाताई पाटील मॅडम, त्या पण या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने कार्यरत आहेत. सरांना आतापर्यंत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना 75 सांगली जिल्हा स्तरावरचे आणि काही राज्य स्तरावरचे 75 उल्लेखनीय बक्षीस त्यांना मिळालेले आहेत. राज्यस्तरावर त्यांनी बॉक्सिंगच्या स्पर्धेमध्ये प्रावीण्य मिळवलेलं आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं. आणि आता सध्या सुद्धा त्यांना एक चांगलं व्यसन आहे. ते त्यांचं वय आता 39 वर्ष वय आहे, पण कंटिन्यू 3.5 तास व्यायाम करतात. आज सुद्धा ते 3 दिवस ड्युटीवर असताना सुद्धा त्यातून सुद्धा त्यांनी वेळ काढून व्यायाम करून सरांनी परत आज या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचा सतत खेळाकडे जास्तीत जास्त सहभाग त्यांचा आहे आणि आतापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अतिशय धाडसानं काम केलेलं आहे. तसंच आपल्या पोलीस ठाणे येथे वन्यजीव तस्करी, अवैध गांजा, अवैध गुटखा, नशेचे इंजेक्शन, गुंतागुंतीची खुनाची केस, तसेच पोलीसमधून अपहरण झालेल्या 2 मुलींची बेंगलोर राज्य कर्नाटक येथून सुटका करून इथं आणलेलं आहे. आव्हानात्मक काम आहे. लक्षात घ्या, हे काम करत असताना जोखमीचं काम आहे. कधी कुठेही हल्ला होऊ शकतो. आता सुद्धा त्यांनी अतिशय जोखमीचं काम करून ते या ठिकाणी हजर झाले. रात्रभर त्यांना झोप नाही, कंटिन्यू त्या कामामध्ये होते आणि या ठिकाणी आता आपल्याला प्रबोधन करण्यासाठी सर्व उपस्थित झाले. सरांना आपण या ठिकाणी विनंती करतोय की सरांनी आपल्याला मार्गदर्शन करावं आणि मी सरांचा अल्पशा परिचय इथं थांबवतो. धन्यवाद. पण होत आहे, सर्व विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवायचे. पार पाडण्यासाठी बालविवाह प्रतिबंधक शपथविधी घेतलेला आहे. या 2 विषयावर आजचे आपल्या पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे लक्ष्मणराव किर्लोस्कर महाविद्यालयाच्या व्यासपीठावर उपस्थित असणारे आदरणीय मान्यवर सर्व शिक्षक शिक्षिका तसेच माझे सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणी, आज या ठिकाणी आपल्या महाविद्यालयामार्फत अतिशय उपयोगी आणि अतिशय उपयोगी विषयांसंदर्भात व्याख्यान ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत.
सुरुवातीला मी अंमली पदार्थ काय असतात त्याच्या संदर्भात थोडी माहिती सांगेन आणि त्याच्यानंतर बालविवाह. कसं असतं, एखादं पिक्चरच्या पूर्वी जसं ट्रेलर असतंय, आता सरांनी मगाशी जे सांगितलं, आपल्या प्राचार्य सरांनी जे सांगितलं, एका मुलांनी जाळपोळ केलेली पलूस नदीमध्ये, तर योगायोगानं त्या मुलावर 2 वेळा मी गुन्हे दाखल केले होते आणि तो स्वतःला दादा समजायचा पलूस मधले, पण त्याने जिथं बांधणी केली होती ते त्याला मारत नेलं होतं. आता ह्या गोष्टी मी सांगायच्या नाहीत. आणि त्याच्यानंतर अल्पवयीन मुली, आपल्या महाविद्यालयाच्याच 11वी 12वी मध्ये शिकणाऱ्या 2 अल्पवयीन मुलींना, मगाशी जे माझ्या उल्लेखनीय कामगिरी सांगितलं, आपल्या शाळेतीलच 2 मुलींना मी बेंगलोर येथून सुटका करून आणली. त्याच्यामुळं मी काही सरांसारखं एवढं फ्लुएंटली सांगू शकत नाही, पण माझ्या तोडक्या मोडक्या शब्दात सांगतो. फक्त थोडक्यात सांगणाऱ्या लक्ष देऊन ऐका. आता अंमली पदार्थ, सुरुवातीला मी अंमली पदार्थ म्हणजे काय असतात त्याबद्दल थोडी माहिती सांगतो. ज्या पदार्थांचे सेवन करणे म्हणजे तुम्ही ते तोंडाद्वारे खावा किंवा नाकाद्वारे त्याचा वास घ्या. ज्या पदार्थाच्या सेवनामुळे तुम्हाला सुस्ती येते, नशा येतो, धुंदी येते, त्या पदार्थांना अंमली पदार्थ असे म्हणतात. त्या अंमली पदार्थामध्ये कोणते पदार्थ येतात त्याच्यामध्ये सांगतो तुम्हाला मी. अफू, मॉर्फिन, हेरोईन, कोकेन, गांजा, त्यासोबत जी दारू, मद्य, अल्कोहोल, हे सर्व आपल्या मादक पदार्थामध्ये समाविष्ट केले जाते. पूर्ण जगभरामध्ये सर्वात गंभीर समस्या आहे. संपूर्ण जग मादक पदार्थांच्या विळख्यात अडकलेलं आहे. जगाची जर आपण आकडेवारी बघितली तर अफगाणिस्तान देश आहे, भारताला लागूनच आहे, भारताच्या सीमेला. तर त्या अफगाणिस्तान अतिशय छोटा देश आहे, तर त्या देशामध्ये संपूर्ण जगापैकी 80% उत्पादन आणि वितरण केलं जाते एकट्या अफगाणिस्तानमध्ये. आणि सर्वांनाच माहिती आहे अफगाणिस्तान दहशतवादी राष्ट्र आहे आणि ह्या प्रचंड पैशाची उलाढाल आहे. करोडो, अरबो किंवा आपल्याला जिथपर्यंत मोजता येणार नाही एवढ्या प्रमाणात ह्या अंमली पदार्थामध्ये पैशाचा व्यवहार केला जातो. आणि ह्या अंमली पदार्थामधून जे पैसे मिळतात तेच दहशतवादी कारवायांविरोधात वापरले जातात. जगभरात जे दहशतवादी हल्ले होतात त्याचं कुठं ना कुठं कनेक्शन ह्या अंमली पदार्थांशी असतं. आता आपल्या इथं भारताचा जर विचार केला, भारतामधील आता काही दिवसापूर्वी पिक्चर म्हटले की सगळ्यांना उडता पंजाब नावाचा एक पिक्चर आला होता. ज्यांनी कोणी बघितलं असेल तर त्याच्यामध्ये पंजाबमधली तरुण पिढी कशा प्रकारे व्यसनाच्या आहारी गेलेली आहे, पंजाबचं वाटोळ झालेलं आहे त्याबद्दल दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्या भारतामध्ये सर्वात जास्त पंजाब राज्य, त्याच्यानंतर उत्तर प्रदेश 2 नंबरला आहे या मादक पदार्थाच्या सेवनामध्ये आणि त्याच्या खालोखाल आपल्या महाराष्ट्र राज्याचा नंबर लागतो. हे काय भूषणावह नाही, म्हणजे अतिशय चिंता करण्यासारखी गोष्ट आहे. महाराष्ट्र एवढं मोठं सुसंस्कृतिक राज्य असून महाराष्ट्राचा 3रा नंबर लागतोय. आपली संस्कृती नाही व्यसन करायची. आणि व्यसनाच्या बाबतीत जर सांगायचं झालं, व्यसन म्हणजे अशी गोष्ट आहे, ते काय वाईटच गोष्टींचं असेल असं नाही. आपल्याला व्यसन लावायचं असलं तर व्यायामाचं लावू शकता, अभ्यासाचं लावू शकता, चांगले छंद लागू शकतात. पण हे अंमली पदार्थांचं व्यसन करणं हे अतिशय वाईट आहे. त्याचे फार मोठे दूरगामी परिणाम आहेत. मी आता माझ्या सेवेमध्ये 15-16 वर्षापूर्वी कार्यरत असताना आपल्या सांगलीच्या पश्चिम भागामध्ये शिराळा तालुक्यामध्ये काही लोकांना माहीत नव्हतं तिथं खसखसचं पीक लावलं गेलं आणि मला वाटतं हजारो हेक्टरमध्ये पीक लावलं होतं. लोकांना माहीत नव्हतं की ह्या खसखस पासून काय केलं जातं. लोकांना एवढंच माहित होतं ह्या खसखसचे बोंडे विकायचे, आपल्याला सर्व पिकापेक्षा जास्त दर मिळतो. पण ज्यावेळी आमच्या गोपनीय माहिती मिळाली आमच्या SP साहेबांना, आदरणीय सावंत साहेब होते, SP साहेब दिलीप सावंत साहेबांनी मोहीम काढली. आम्ही सर्वांनी ऍट अ टाइम 200 पोलीस कर्मचारी रेड केले. तर कमीत कमी 10 ट्रक तो अफीम सापडलं. अब्जावधीमध्ये किंमत होती. त्या शेतकऱ्यांना माहित नव्हतं, पण आपल्या शिराळ्यामधून ते खसखसचं पीक कोल्हापूरमध्ये नेलं जायचं, तिथून ते आंतरराष्ट्रीय मार्केटला पाठवलं जायचं आणि अशा प्रकारे आपल्या सांगली जिल्ह्यामधून फार मोठ्या प्रमाणात तस्करी व्हायची त्याची. ज्यावेळी आम्ही रेड केली तिथं त्या ठिकाणी, तर त्याच्यानंतर तो 100% प्रकार बंद झाला. आणि इथे येण्यापूर्वी मी जत पोलीस स्टेशनला कार्यरत होतो 7 वर्ष. तर आता सगळ्यांना माहिती आहे, जत म्हटल्यावर सगळ्यात जास्त आपल्या जिल्ह्यामध्ये गांजाचे केसेस तिथंच आहेत. मी स्वतः कमीत कमी 10 रेड केलेल्या आहेत मोठ्या गांजाच्या. शेतकऱ्यांना त्याच्याबद्दल अज्ञान असते, काही शेतकरी जाणीवपूर्वक फायदा मिळवण्यासाठी ते करतात.
पण अतिशय दुष्परिणाम करणारं ते पीक आहे गांजाचं पीक. त्याच्यासोबत एक किंमत सांगतो मी तुम्हाला कशी असते. आता आपल्या इथं जर चांगल्या प्रकारचा गांजा एक 10,000 रुपयाच्या आसपास किलो असतो. 1 किलो गांजाची किंमत 10,000 रुपये. आणि हे जर तुमचं ब्राऊन शुगर असेल, हेरोईन असेल, तर त्याची 1-1 किलोची आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये, ब्लॅक मार्केटमध्ये 1-1 करोड रुपयेपर्यंत किंमत आहे. त्याच्यासोबत अफीम 7 करोड रुपये एका किलोची किंमत आहे. म्हणजे किती प्रमाणात पैशाची उलाढाल होते ह्याच्यामध्ये हे आपल्याला लक्षात येईल. आणि काही वर्षापूर्वी आपल्या इथं कुपवाड MIDC मध्ये एक चांगली नावाजलेली कंपनी होती, सांगलीमधली ट्रॅव्हल्स कंपनी. तर त्या ट्रॅव्हल्स कंपनीचा मालक स्वतः त्या केटामाइन म्हणून एक औषध होतं, त्याच्यावर ते जनावरांसाठी वापरलं जायचं. पण काही दिवसांनी सरकारने त्याच्यावर प्रतिबंध केला आणि स्वतः तो ते प्रोडक्शन करायचा, म्हणजे उत्पादन करून बाहेरच्या देशात पाठवायचा फायद्यासाठी. मी स्वतः जाऊन त्याला गुजरातच्या साबरमती जेलमधून, म्हणजे गुजरात पोलिसांनी त्याला पकडलं होतं, 15 दिवस थांबवून त्याला घेऊन आलो होतो. म्हणजे आपल्या जिल्ह्यात फार मोठ्या प्रमाणात असे प्रकार चालतात. आणि सगळ्यांचं आकर्षण असणारे म्हणजे सध्याची वाईट परिस्थिती बघा तुम्ही. बॉलिवूड इंडस्ट्री, म्हणजे जे फिल्म स्टार आहेत, हिरो हिरोईन आहेत, ज्यांना आपण नको मानायला पण आदर्श मानतो, तसे पूर्ण बॉलिवूड इंडस्ट्री नाही, पण बऱ्या प्रमाणात बॉलिवूड इंडस्ट्री त्या व्यसनाच्या वेख्यात अडकलेली आहे. त्याच्यासोबत तुम्हाला सांगतो, जी फिटनेस इंडस्ट्री आहे, फिटनेस इंडस्ट्रीमध्ये बॉडी बिल्डिंग स्पर्धा आहेत, त्याच्यासोबत खेळ, मोठमोठे खेळाडू आहेत. मोठे खेळाडू तुम्ही बघताय डोपिंगच्या चाचणीमध्ये आढळले, म्हणजे व्यसन करतात, व्यसन करून ते व्यायाम करतात. तर ह्या गोष्टी अतिशय धोकादायक आहेत. आता पलूसमध्ये कार्यरत असताना मी ज्या रेड केल्यात, आता 2 वर्षापूर्वी आम्ही एक रेड केली पलूसमध्ये. अतिशय, मी काही नाव घेणार नाही कोणाचं, पण एक नावाजलेली जिम होती, जिम चालक होता. मी स्वतः त्याच्याकडून जवळजवळ 40 बाटल्या मॅफेटरमाइन म्हणून एक इंजेक्शन होतं, जे इंजेक्शन वापर असायचं वैद्यकीय करण्यासाठी. पण पलूसमधली तरुण पोरं व्यायाम करून आपली बॉडी चांगली बनवण्यासाठी त्याचं सेवन करायचे. अतिशय दुष्परिणाम त्या व्यसनाचे. तर त्याच्यावरही आम्ही कारवाई केलेली आहे. त्यासोबत लोकांना काय झालंय, व्यसन म्हणजे एक ट्रेंड वाटतोय काही अलीकडच्या तरुण मुलांना. आता मी कॉलेजवर आपले व्यायाम करत असतो, त्याही बघत असतो, काही मुलांचा घोळका दिसतो मला, बसलेला असतो. ठीक आहे, मुलांनी बसावं, तास बुडून बसलेली पण असतात मुलं. पण त्या ठिकाणी फिरताना मी आता रोज बघतोय, काही मुलांच्या हातात सिगरेटचे थोटके असतात. पण मला व्यायाम करायचा असतोय, मी लक्ष देत नाही मुलांकडे. पण आपल्या महाविद्यालयाची मी काही ज्युनियर कॉलेजची मुलं बघतोय, व्यसन करतात. त्यांना वेळही सांगतो मी, अतिशय चुकीचं आहे. आयुष्याची बर्बादी करून घेऊ नका तुम्ही, कारण आजची तरुण पिढी आहे, उद्याचं भवितव्य आहे. त्यामुळे व्यसनापासून सर्वांनी लांब राहा. आणि व्यसनामुळे काय होतंय, सुरुवातीला तोंडाचा कॅन्सर तर होतोय, तुमच्या शरीराला अतिशय विघातक त्याचा परिणाम आहेत. त्याच्यासोबत तोंडासोबत तुमच्या संसाराची वातात, अजून तुम्ही त्या वयात नाही, पण ज्यावेळी तुम्ही संसारात पदार्पण कराल, आता तुमच्यापैकी काही जणांचे आई वडील व्यसन करणारे असतील, त्या मुलाचं बघा तुम्ही, करिअर चांगलं होत नाही. आणि ज्या घरात आई वडील व्यसन करतात त्या मुलांच्या घराची वातात होते. आणि पोलीस स्टेशनमध्ये काम करताना, आता पोलीस स्टेशनमध्ये काम करताना आमच्याकडे ज्या केसेस येतात, त्याच्या संपूर्ण केसेसपैकी जवळजवळ 80% केसेस हे दारू पिऊन, म्हणजे कुठलं भांडण झालं, काही वाद झाला, कुठलाही गुन्हा होऊ दे, तर फिरून सगळ्या गोष्टीचं मूळ येतं ते दारू किंवा व्यसन, म्हणजे मादक पदार्थ सेवन करूनच अशा प्रकारचे गुन्हे केले जातात. त्यामुळं सर्वांनी ह्या पदार्थापासून लांब राहिलं पाहिजे. आणि तुम्ही तुमच्या घरात कोणी व्यसन करत असतील, आपल्या नात्यातले आई वडील, भाऊ बहीण, तर त्यांना हे मादक पदार्थ, त्या सर्वांविषयी, ह्या सर्वांपासून लांब राहण्यासाठी विनंती केली पाहिजे. त्यानंतर आजचा दुसरा विषय बालविवाह. तर त्या बालविवाह संदर्भात मी तुम्हाला सांगणार आहे. बालविवाह ही अशी कन्सेप्ट आहे, आपल्या भारतामध्ये 18 वर्षाच्या आतली मुलगी, 18 आणि 18 वर्षाच्या आतली मुलगी आणि 21 आणि 21 वर्षाच्या आतल्या कोणत्याही मुलामुलीचं जर लग्न झालं तर त्याला बालविवाह मानलं जातं. भलं त्या मुलाचं वय 21 नसू दे, मुलीचं 18 वर्ष पूर्ण असू दे, दोघांपैकी एखादा जरी अल्पवयीन असेल तर तो बालविवाह गणला जातो. आणि बालविवाहाच्या संदर्भात तुम्हाला सांगतो, त्या बालविवाहासाठी आपल्या भारत सरकारने एक कायदा केलेला आहे, बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006. तर ह्या कायद्यान्वये एखाद्या व्यक्तीने बालविवाहाच्या गुन्ह्यात जर दोषी झाला व्यक्ती, तर त्या व्यक्तीला कमीत कमी
2 वर्ष शिक्षा आणि 1 लाख रुपयापर्यंत द्रव्यदंड केला जातो. आणि या बालविवाहामध्ये मुलाचे आई वडील, मुलीचे आई वडील, लग्न लावून देणारा जो कोण तुमचा भटजी असेल, गुरव असेल, त्याच्यासोबत त्या लग्नाला उपस्थित राहणारे नातेवाईक किंवा इतर त्यांचे मित्रमंडळी ह्या सर्व लोकांवर गुन्हा दाखल केला जातो. त्यामुळे बालविवाह अतिशय घातक आहे. बालविवाह होण्याची कारण त्याच्यामध्ये काय आहे तर काही समाजामध्ये, आपल्या इथं नाही पण काही समाजामध्ये मुलींना ओझं मानलं जात आहे. परत काही पालकांची अशी धारणा आहे की अल्पवयीन मुलींचा म्हणजे बालविवाह जर आपण कमी वयामध्ये केला तर मुलींना हुंडा, आता हुंडा ह्याच्यावर सरकारनं बंदी आणलेली ती कुप्रथा आहे, पण त्या हुंडा कमी देता येईल आपल्याला. त्याबरोबर जे पालक रोजगार करतात त्यांना काय होतं, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी आपण रोजगारासाठी स्थलांतरित झालो तर आपली मुलगी तरुण मुलगी आपली घरात कशी ठेवायची, ती मुलगी, त्या मुलीची जबाबदारी असते त्यांच्यावर. त्याच्यामुळे त्या मुलीचा बालविवाह केला जातो. त्यासोबत समाजात मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोन, असे एक नाही भरपूर कारण आहेत या बालविवाह होण्याचा. त्या बालविवाहावर प्रतिबंध व्हावा यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये म्हणजे भारत स्वतंत्र होण्यापूर्वी शारदा कायदा होता. त्या शारदा कायद्याचं सध्याच्या बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 मध्ये रूपांतर करण्यात आलेलं आहे. त्याच्यात अपडेट केलेले आहेत कायद्यामध्ये, म्हणजे कायद्यामध्ये सुधारणा केलेल्या आहेत. आपल्या एवढं कायद्याचा धाक असून, एवढ्या प्रमाणात जनजागृती असून सुद्धा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये दरवर्षी सद्यस्थितीला किमान 1 लाख, ऍव्हरेज सांगतो मी सरासरी, किमान 1 लाख दरवर्षी महाराष्ट्र राज्यामध्ये, आणि संपूर्ण भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये किमान 15 लाख बालविवाह दरवर्षी होतात. त्यात सगळेच बालविवाह उघडकीला येतात असं नाही. आम्हाला आता, मी तर पोलीसमध्ये आल्यापासून 1-2 बालविवाह मी उघडकीला आणले, प्रतिबंध केले, गुन्हे दाखल केले त्याच्यामध्ये. आणि समाजामध्ये कसं असतंय, जास्त करून गरीब समाजामध्ये ज्यांचं हातावरचं पोट आहे, मध्यमवर्गीय आहेत, अशा लोकांच्या मध्ये जास्त प्रमाण आहे. उच्चभ्रू किंवा श्रीमंत लोकांच्या मध्ये ह्या बालविवाहाचं प्रमाण कमी आहे. बालविवाह कशासाठी करत नाहीत किंवा का करू नये, तर बालविवाहामुळे सगळ्यात महत्वाचा साईड इफेक्ट होतो, म्हणजे दुष्परिणाम. बालविवाह सरकार का करू देत नाही, तर ज्या मुली आहेत बालविवाहामध्ये, लग्न झाल्यापासून त्या माता बनतात, म्हणजे लग्न झाल्यावर ज्या आई बनतात, त्या मुलींचं शरीर परिपक्व नसतंय. त्या मुलींचं शरीर परिपक्व नसल्यामुळे ज्यावेळी त्यांची डिलिव्हरी होते त्यावेळी त्यांच्या शरीरात गुंतागुंत निर्माण होते. आणि बऱ्याच केसेस असे झालेले आहेत, डिलिव्हरीच्या वेळी त्या माता सुद्धा आणि त्यांचं बालक सुद्धा दगावलं जातंय, म्हणजे जीवानिशी त्या जातात. हे बालविवाहाचा सगळ्यात भयंकर दुष्परिणाम आहे. आणि कसं असतंय, मुलांना स्वातंत्र्य पाहिजे असते. अजून त्या मुलीचा मानसिक विकास झालेला नसतोय, बौद्धिक विकास झालेला नसतोय, बऱ्याच गोष्टी बाकी असतात. त्याच्यामुळे बालविवाह हा सुद्धा अतिशय दुष्परिणाम करणारा घटक आहे. या बालविवाहासाठी तक्रार करण्यासाठी, म्हणजे बालविवाह कमी होण्यासाठी किंवा बालविवाहाला प्रतिबंध करण्यासाठी आपलं राज्य सरकार, केंद्र सरकार फार मोठ्या प्रमाणात पावलं उचलत आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीला कसं असतंय, पालक म्हणजे नुसते आई वडील नाही, तुमचे पालन करते, तुमच्या जवळचे नातेवाईक, जे आपले मोठाले वडीलधारे आहेत, यांचं समुपदेशन करणं महत्वाचं आहे. त्यासोबत कायद्याची जनजागृती आहे, कायद्याचा धाक आहे. त्या सर्व गोष्टी केल्या तर हा बालविवाह रोखला जाऊ शकतो. यासोबत बालविवाहाबद्दल तक्रार कुठं करायची, तक्रारीसाठी आपल्या नजीकचं पोलीस स्टेशन आहे आणि त्याच्यासोबत 112 नंबर आहे. सरकारनं आता महाराष्ट्र राज्यामध्ये पूर्ण 112 नंबर जारी केलेला आहे. तुम्ही कुठेही असा, तुम्ही तुमचं लोकेशन पटकन आमच्याकडे एक डिव्हाइस असतो, 112 नंबरला तुम्ही कॉल केला की आम्हाला टाइम दिला जाते बाबा, 5 मिनिट 7 मिनिट, पोलीसमध्ये अख्ख्या 10 मिनिटाच्यात आम्ही कुठेही तुमच्या काही मदत लागू दे. आणि इथून पुढे बालविवाह जर आपल्या कुणाच्या मैत्रिणीचा होत असेल, आपल्या जवळच्या नातेवाईकाचा होत असेल, तर तुम्ही आवर्जून पोलिसांना किंवा संबंधित यंत्रणेला त्याबाबत माहिती दिला पाहिजे. आणि तुम्ही ग्रामीण भागातले असाल, तुमच्या गावचे पोलीस पाटील हे सुद्धा बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून पोलिसांचं, शासनाचं काम करतात. ते शासनाचे प्रतिनिधीच आहेत. त्यामुळे आणि त्याच्यासाठी शासनाने काय केलेलं आहे, 1098 म्हणजे 1098 चाइल्ड लाईनचा एक नंबर जारी केलेला आहे. टोल फ्री नंबर आहे तो. तुमच्या मोबाईलमध्ये बॅलन्स नसेल तरी तो 1098 नंबर लागतोय. त्याच्यावर तुम्ही एखादा बालविवाह जर आपल्या आजूबाजूला, तुमच्या आता ह्या मोठ्या दिदी दिसतात, त्यांच्या वयाच्या एखाद्या मैत्रिणीचा जर होत असेल बालविवाह, तर तुम्ही आवर्जून माहिती दिली पाहिजे. आणि बालविवाहाच्या संदर्भात तुमचं नाव 100% गोपनीय ठेवलं जातंय.
म्हणजे तुम्हाला कोणी विचारलं जात नाही, तुम्ही फक्त माहिती द्यायची, तुमचं नाव 100% गोपनीय ठेवलं जातं, तुम्हाला काही त्रास होणार नाही. त्यामुळे इथून पुढं बालविवाहाला प्रतिबंध करा. तुमच्या जवळचे नातेवाईक, तुमच्या घरामध्ये तुमच्या बहिणी असतील, जवळच्या कोणाचा बालविवाह होत असेल तर तुम्ही पहिल्यांदा विरोध करा, नसेल तर त्यांना कायद्याच्या भाषेत समजवण्यासाठी आमची यंत्रणा आहेच. धन्यवाद सर. हॅलो, थोडं सरांनी सांगितले त्या प्रमाणात आपल्या जवळचे कोणी जर जवळचे मित्र मैत्रिणी कोणी या व्यसनाच्या आहारी गेले असतील तर कायदा तर त्यासाठी आहेच. कायद्याद्वारे अतिशय भयंकर, आता सुरुवातीला मी अंमली पदार्थ सांगितलं, तर अंमली पदार्थाची क्वांटिटी म्हणजे प्रमाण त्याचं कमीत कमी 6 महिन्यापासून 20 वर्ष म्हणजे पूर्ण त्या माणसाची हयात निघून जाते. म्हणजे कायद्याचा धाक राहावा यासाठी सरकारने जी कायदे केलेले आहेत, अंमली पदार्थाचं सेवन करणं, त्याची वाहतूक करणं, अंमली पदार्थ किंवा अंमली पदार्थ जवळ बाळगणं, त्याच्या संदर्भात कमीत कमी 6 महिने आणि जास्तीत जास्त 20 वर्ष म्हणजे फार मोठी शिक्षा आहे. तुमचं पूर्ण आयुष्य त्याच्यात निघून जातं. 20 वर्षापर्यंत शिक्षा आहे. त्यामुळे अंमली पदार्थाचं सेवन करायचं का नाही त्याचे फार मोठे दुष्परिणाम आहेत. त्याच्यामुळं सर्वांनी ह्या अंमली पदार्थापासून लांब राहा. त्यासोबत बालविवाह ह्याच्यामध्ये सुद्धा मगाशी मी तुम्हाला सांगितलेलं, पुन्हा एकदा मी रिपीट करतो, बालविवाह जर झाला तर त्या गुन्ह्यामध्ये जे दोषी ठरतात तर त्या सर्व दोषींना 2 वर्ष कारावास होतो, सश्रम कारावास होतो आणि पूर्ण 1 लाख रुपयेपर्यंत द्रव्यदंड म्हणजे 1 लाख रुपये एवढा दंड होतो. आणि तुम्ही व्यसनासंदर्भात किंवा काही तुम्हाला मदत लागू दे, कोणत्याही प्रकारची मदत लागू दे, आपले सांगली जिल्हा पोलीस दल त्यासाठी कार्यरत आहे. आणि 112 नंबर मी तुम्हाला सांगितलेला आहे. कोणत्याही स्वरूपाची तुम्हाला अडचण येऊ दे, कधीही तुम्ही 112 नंबरला कॉल करा, आमच्या मार्फत तुम्हाला मदत पोहोचवली जाईल. धन्यवाद. धन्यवाद सर. सरांनी खरोखरच अनमोल असं मार्गदर्शन केलेलं आहे. यानंतर पर्यवेक्षक श्री एच.जी. दळस सर यांनी आपले मनोगत व्यक्त करा. कार्यक्रम म्हणजे आभार. विद्यार्थी मित्रांनो, आज अतिशय 2 विषयांवरती, गंभीर विषयांवरती प्रबोधन करण्याचं काम आपल्या त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. तर यामध्ये विशेषतः अंमली पदार्थांचे दुष्परिणाम आणि या अंमली पदार्थांपासून आपण कसं दूर राहिलं पाहिजे. आणि साहेबांनी आपल्याला व्यसन असलं पाहिजे, पण जे व्यसन आहे हे चांगलं व्यसन असलं पाहिजे. आपल्याला अभ्यासाचं व्यसन असलं पाहिजे, व्यायामाचं व्यसन असलं पाहिजे, पण या अंमली पदार्थांचं किंवा वाईट गोष्टींचं आपल्याला व्यसन असता कामा नये. त्याचे कोणते दुष्परिणाम होतात, आपलं शरीर कसं यातून खराब होत जातं किंवा कुटुंब कसं उद्ध्वस्त होत जातं या विषयावरती. तसेच दुसरा जो विषय तो म्हणजे बालविवाह. मग साहेबांनी बालविवाह म्हणजे काय, बालविवाहाचे परिणाम कोणते आणि त्यासाठी कोणते कडक कायदे या ठिकाणी केलेले आहेत, या 2 गंभीर अशा विषयांवर अतिशय छान मार्गदर्शन करणारे आपल्या पोलीस स्टेशनचे हवालदार आदरणीय प्रवीण शहाजी पाटील यांनी अतिशय छान असं आपल्याला मार्गदर्शन केलं. ते या ठिकाणी उपस्थित राहिले आणि आपल्याला मार्गदर्शन केलं. तर त्यांचं आपल्या पोलीस शिक्षण प्रसारक मंडळ आणि लक्ष्मण किर्लोस्कर विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेजच्या वतीने त्यांचं हार्दिक आभार. तसेच आपल्या माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक आदरणीय दळस सर यांनी सुद्धा या 2 गंभीर विषयांवरती अतिशय चांगलं असं उद्बोधन आपल्याला त्या ठिकाणी केलेलं आहे. त्यांचे त्या ठिकाणी हार्दिक आभार. तसेच आपल्या प्रशालेचे प्राचार्य आदरणीय सावंत सर यांनी सुद्धा आपल्याला मार्गदर्शन केलं. ते सुद्धा या आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्यांचेही त्या ठिकाणी हार्दिक आभार. तसेच प्राथमिक विभागाचे पर्यवेक्षक आदरणीय मडूळ सर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचे आभार. तसेच MC विभागाच्या प्रमुख
युडी पाटील मॅडम या सुद्धा उपस्थित राहिल्या, त्यांचे आभार. तसेच या कार्यक्रमाचं अतिशय नेटकर असं नियोजन आणि सूत्रसंचलन केलं त्या आदरणीय गुरु मॅडम, त्यानंतर माध्यमिक विभागाच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख ठाकरे मॅडम यांचे या ठिकाणी आभार. तसेच आपल्या प्राथमिक, माध्यमिक आणि ज्युनियर कॉलेजचे सर्व शिक्षक बंधू भगिनी हे सुद्धा या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचे आभार. तसेच शिक्षकेतर कर्मचारी त्यांचे आभार. तसेच तुम्ही विद्यार्थी यांनी अतिशय काळजीपूर्वक, लक्षपूर्वक तुम्ही त्या ठिकाणी हा कार्यक्रम त्या ठिकाणी ऐकत होता. पाहुण्यांचं जे प्रबोधन चालू होते ते तुम्ही अतिशय काळजीपूर्वक त्या ठिकाणी ऐकत होता आणि तुम्ही निश्चितपणे या कार्यक्रमातून काहीतरी बोध घ्यायचा आहे. हा बोध तुम्ही घेतील अशी आशा व्यक्त करतो. तुम्ही हा कार्यक्रम ऐकला, तुमचे गोड कौतुक. अशा पद्धतीनं हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. मी माझ्या व समाजाच्या कल्याणासाठी अशी शपथ घेतो की मी तंबाखू, दारू, अंमली पदार्थ इत्यादी कोणत्याही मादक द्रव्यांचे सेवन करणार नाही, त्यांची जाहिरात अगर वापर करणार नाही, त्यांचे उत्पादन करणार नाही, मित्रांना, नातेवाईकांना व इतर व्यक्तींना माझ्या कौटुंबिक, सामाजिक समारंभात मादक पदार्थ देणार नाही, मादक पदार्थांच्या आहारी गेलेल्यांना व्यसनमुक्त होण्यासाठी मी मदत करेन. व्यसनमुक्त समाज हे माझे ध्येय असून मी त्यासाठी मनापासून प्रयत्न करेन. जय हिंद. मी बालविवाहाच्या विरोधात सामूहिकतेने आणि ठामपणे उभे राहू. आम्ही आमच्या परिवारात व पंचक्रोशीत कोणालाही बालविवाह करू देणार नाही. बालविवाहास प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कधीही मदत करणार नाही. बालविवाह होत असल्याचे समजल्यास त्याची माहिती आम्ही योग्य यंत्रणांना लगेच देऊ. उडान हेल्पलाईन, चाइल्डलाईन, पोलीस, ग्रामसेवक, तहसीलदार, बाल विकास प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी सेविका, शिक्षक यांना तातडीने माहिती देणे हे माझे कर्तव्य मानतो. बालविवाहाने मुले आणि मुलांच्या आयुष्यावर, भविष्यावर गंभीर दुष्परिणाम होतात. बालविवाह कायदेशीर गुन्हा आहे. त्यासाठी 2 वर्षांचा तुरुंगवास आणि 1 लाख रुपये दंड केला जातो. या कामी मुलीचे आई वडील, नातेवाईक, लग्न लावणारे आणि हजर राहणारे, सहयोग देणारे सर्वजण दोषी ठरत असल्याची जाणीव आम्ही लोकांना करून देऊ. बालविवाहाची माहिती चाइल्डलाईन 1098 या मोफत क्रमांकावरती
त्वरित संपर्क साधून आम्ही कायदेशीर कारवाईसाठी प्रशासनाकडे संपूर्णपणे सहकार्य करू. भारताचे स्वप्न जिद्दीने साकारण्याची आम्हीही प्रतिज्ञा करीत आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.